जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, युडायस प्लस पोर्टलवरती स्टुडंट प्रमोशन 2026-27 चालू झालं आहे। शिक्षक बांधवांसाठी विद्यार्थ्यांचं प्रमोशन कसं करायचं, पुढच्या वर्गामध्ये प्रमोट कसं करायचं याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे। आपण हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा। स्टेप बाय स्टेप कसं प्रमोशन करायचं, त्याचा पासवर्ड कसा टाकायचा, कॅप्चा कसा एंटर करायचा। चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती बघूया। पुढील प्रमाणे सुरुवातीला गुगलवरती जावा। गुगलवरती गेल्यानंतर सर्च करा। सर्च केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला युडायस प्लस असं टाईप करायचं। टाईप केल्यानंतर परत इंटर करा। इंटर केल्यानंतर अजून एकदा युडायस प्लस येते मोबाईलवरती। थोडं स्क्रोल करा आणि काय करा, युडायस प्लसवरती परत क्लिक करा। युडायस प्लस वरती क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्युलस आपल्याला येते, पण त्याच्या अगोदर वरती इंग्लिश किंवा हिंदी अशा दोन भाषा निवडा। आपण इंग्लिश भाषा निवडली। त्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्युलस त्याच्यावरती क्लिक करा। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे काय येते, पासवर्ड सिलेक्ट स्टेट म्हणून येते। सिलेक्ट स्टेट वरती गेल्यावरती आपल्याला आपलं राज्य टाकायचं। त्याच्यावरती क्लिक करा। तिथं बरेच राज्य येते ती। खाली आल्यावरती आपण काय करायचं, महाराष्ट्र क्लिक करायचं। महाराष्ट्रावरती क्लिक केल्यानंतर गो वरती क्लिक करायचं। गो वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं बरीच माहिती येते। लॉग इन फॉर ऑल, प्रोफाईल, फॅसिलिटीज वरती मोबाईल स्क्रोल करत गेल्यावर स्टुडंट मॉड्यूल त्याच्यावरती क्लिक करायचं। स्टुडंट मॉड्यूल वरती क्लिक केल्यावरती आपल्याला इंटर युअर युजर नेम, आपला शाळेचा आयडी टाकायचा। हे मी आधी सेव्ह केलेलं आहे, ते आपण कंटिन्यू केलं। त्यानंतर काय करायचं, आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकत असताना S7WEZA हा कॅप्चा काय करायचा, आपण इंटर करा। प्रत्येकाला कॅप्चा वेगळा येईल, ते कॅप्चा तिथे इंटर करायचा। तो कॅप्चा इंटर केल्यानंतर आपण साइन इन करायचं आहे। साइन इन केल्यावरती आपल्याला आपल्या स्कूलची इन्फॉर्मेशन चालू होईल। आता यानंतर अकॅडमिक इयर आहे 2025-26, आपण 26-27 वरती क्लिक करायचं। वरती जेवढ्या माहिती आहे तेवढ्या क्लोज करायच्या। त्यानंतर आपण जायचं आहे स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन वरती, तिथं क्लिक करायचं। परत काय करायचं, स्टुडंट इन्फॉर्मेशन नंतर आल्यानंतर प्रोग्रेस ॲक्टिव्हिटी, प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवरती क्लिक करायचं। तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर परत प्रोग्रेशन मॉड्यूल येते। त्याच्यावरती गेल्यावरती गो वरती क्लिक करायचं। गो वरती क्लिक केल्यानंतर खाली सिलेक्ट क्लास आणि सेक्शन येते। सिलेक्ट सेक्शन, सुरुवातीला क्लास सिलेक्ट करायचा। सध्या 10वीचा आहे म्हणून मी 10वीचा क्लिक केला। त्यानंतर माझी जी डिव्हिजन आहे क्लासची ती एअरची आहे, ती मी डिव्हिजन इथं एअरची क्लिक केली। आणि त्यानंतर काय करायचं, गो वरती क्लिक करायचं। गो वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील इन्फॉर्मेशन भेटेल। गो वरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर खाली स्टुडंट नेम येते, मी थोडं ब्लर केलं ते कोणाला माहिती कळून स्टुडंटची। त्यानंतर बघा आपण काय करायचं, गो वरती क्लिक केल्यानंतर स्टुडंट इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे। आता ती भरायची कशी सांगतो। प्रोग्रेशन स्टेटसवरती प्रमोटेड बाय एक्झामिनेशन, स्टुडंटचं प्रमोट आपण एक्झामिनेशन थ्रू केलंय का, त्याला रिपीटर आहे, नॉट प्रमोटेड रिपीटर, हे कोणासाठी क्लिक करायचं आहे। जर एखादा विद्यार्थी फेल झाला असेल, काय झाला असेल तर नॉट प्रमोटेड आणि रिपीटर दाखवायचं। एखाद्यानं नॉट प्रमोटेड ड्यू टू अब्सेंट इन एक्झाम, 10वीसाठी जर त्यानं एक्झामच दिली नसेल, त्याचा आपण फॉर्म भरलाय पण एक्झाम दिली नसेल तर नॉट प्रमोटेड ड्यू टू अब्सेंट इन एक्झाम असं क्लिक करायचं। या ठिकाणी मी काय करणार आहे, प्रमोटेड बाय एक्झामिनेशन, कारण त्या विद्यार्थ्याने एक्झाम दिली। त्यानंतर त्याचे मार्क्स पर्सेंटेज अपलोड करायचे, त्याचे पर्सेंटेज जे असतील ते। आता या ठिकाणी या विद्यार्थ्याचे जवळपास 87% आहेत, तर आपण तिथं 87% अपलोड करूया। नंबर ऑफ डेज स्कूल अटेंड, स्कूलमध्ये त्यानं किती दिवस अटेंड केलं तर त्यानं 210 दिवस अटेंड केलं, तर मी त्याला 210 दिवस त्याच्यामध्ये ऑप्शन केलं। स्टडिंग इन द सेम स्कूल, लेफ्ट स्कूल विथ TC, विदाउट TC असं दोन ऑप्शन येतात। नंतर आपण काय करणार, जर सेम स्कूलमध्ये राहणार असेल पहिली ते 9वीसाठी तर स्टडिंग इन द सेम स्कूल। आता हे 10वीसाठी इन्फॉर्मेशन भरतोय तर लेफ्ट स्कूल विथ TC, विदाउट TC वरती क्लिक करणार। आता इथं बरंच इन्फॉर्मेशन, स्टुडंट कॉमन स्कूल सोडणार आहे, फॅमिली रिलोकेशन, ट्रान्सफर, डिस्टन्स फ्रॉम रेसिडेन्स,
अनअवेलेबिलिटी ऑफ स्ट्रीम मीडियम सब्जेक्ट इथं मी काय करणार बेटर अकॅडमिक अपॉर्च्युनिटीवरती क्लिक करणार. गव्हर्नमेंट टू प्रायव्हेट स्कूल ट्रान्सफर आहे, अदर ॲक्टिव्हिटी आहे ती ही डिपेंड आहे त्या विद्यार्थ्याच्या स्कूल सोडण्याच्या कारणावरून. आता ह्यानं 10वी आमच्या स्कूलमध्ये पास झालाय, त्यामुळं बेटर अकॅडमिक ऑपॉर्च्युनिटीसाठी मी त्याच्यावरती क्लिक करणार. तिथं क्लिक केल्यानंतर पुढं असंच गेल्यानंतर 11साठी सेक्शन आपल्याला माहीत नाही, डायरेक्ट काय करायचं अपडेटवरती क्लिक करायचं. अपडेटवरती क्लिक केल्यानंतर कन्फर्म आणि कॅन्सल असं 2 ऑप्शन आहेत. तर तिथं मी काय करणार कन्फर्मवरती क्लिक करणार. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर स्टुडंट डिटेल हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली असं म्हणतंय. त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं. इथं आपण सगळ्याची इन्फॉर्मेशन क्लिक केली. मी असं सर्व स्टुडंटची इन्फॉर्मेशन अगोदरच भरून घेतली. फायनलाइजवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कन्फर्म असा मेसेज भेटतंय, पण वरती आपण जी इन्फॉर्मेशन भरली ती करेक्ट आहे का नाही एकदा चेक करायचं. प्रोमोटेड स्टुडंट 29, नॉट प्रोमोटेड 15, एकूण किती झाले 44. माझा क्लास 10 होता, सेक्शन एच होता, म्हणजे डिव्हिजन एच होती. त्यानुसार ही पूर्ण इन्फॉर्मेशन भेटली. आपण ती पूर्ण इन्फॉर्मेशन भरल्यानंतर एकदा कन्फर्म करायचं भरलेली इन्फॉर्मेशन करेक्ट आहे का. ही जर इन्फॉर्मेशन करेक्ट असेल तर काय करायचं कन्फर्मवरती क्लिक करायचं. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक छोटासा मेसेज येईल. तो मेसेज पुढील प्रमाणे असेल. परत एकदा चेक करायचं की आपण प्रमोटेड केलेलं नॉट प्रमोटेड स्टुडंट किती येतं, एक्झाममध्ये किती बसले होते किंवा नव्हती, त्यांनी एक्झाम दिली होती का नव्हती, हे पूर्ण कन्फर्म केल्यानंतरच लास्टला काय करायचं कन्फर्म करायचं. जर एखादी इन्फॉर्मेशन जर आपण कन्फर्म केलेली बरे करेक्ट नसेल तर काय करणार कॅन्सलवरती क्लिक करायचं. त्यानंतर फायनलाइज केलं. कन्फर्म केल्यानंतर आपल्याला लास्टला असा मेसेज आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी ऑफ ऑल स्टुडंट ऑफ क्लास 10 अँड सेक्शन एच हॅज बीन सक्सेसफुली कम्प्लिटेड. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून जर आपल्याला काही याच्यावरती डाऊट असतील तर मला